झाडावर तटस्थ वृत्तीने शांत बसून होता. ते झाड म्हणजे संसाररूपी आंबट गोड फळे म्हणजे सुख दुःख फळे खाणारा पक्षी म्हणजे जीव, आणि त्या झाडावर बसलेला दुसरा पक्षी, शांत बसलेला पक्षी म्हणजे ऋषी. शिव कोण आहे? शिव कोण व्यक्ती नाही, तर ती समस्त सृष्टी आहे. शिव आकाश तत्व आहे, चेतना आहे, ज्यातून सर्व निर्मिले तो सर्वांचे पालन पोषण करतो, आणि ज्या सर्वात लीन होईल तोही शिव आहे. शिव तत्वातून तुम्ही अलग होऊ शकत नाही, कारण ते सर्व ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. शिव सर्व निमित्ताचा निर्माता. शिव शब्द श ई व असा विभागला गेला. शिव कोण आहे? शिव तत्व काय आहे? तुम्हाला एक प्रश्न विचारतो, शिव काय नाही आहे? शिव कोण व्यक्ती, कोणता आकार आहे का? तो कुठेतरी बसला आहे का? नाही. शिव म्हणजे समस्त ब्रह्मांडातील चराचरामध्ये तोच आहे. शिवतत्वाची 3 स्थिती आहेत. अरूप म्हणजे निराकार, रूप अरूप निराकारातून आकार उत्पन्न होणे, आणि तिसरा जे आहे स्वरूप साकार, उत्पत्ती पूर्वोत्पत्ती सुरूच असतानाही, आणि उत्पत्ती म्हणजे शिव. शिवाला देह नाही, मुळात तो कोणी व्यक्ती नाही. भावी पिढीला ती आघात आणि अनंत चेतना समजावी म्हणून तिला त्याने आकार दिला गेला आहे. नाहीतर शिवतत्व निराकार आहे. ज्यामधून सर्वाची निर्मिती होते तो सर्वाचे पालनपोषण करतो, आणि ज्याच्यामध्ये सर्व विलीन होणार आहे ते शिव आहे, शिवतत्व आहे. शिव आकाश तत्व चेतना आहे. तुम्ही कधीही शिवतत्वातून अलग होऊ शकत नाही, कारण शिवतत्व ब्रह्मांडातील अति उत्कृष्ट आहे. शिवाचे शरीर निळ्या रंगात दाखवले आहे, कारण अनंताला सामावून घेणाऱ्या असीम आणि निराकार आकाराचा रंग निळा असतो. वैराग्याची प्राप्ती ज्याच्यामुळे होते अशी परमानंद आणि निष्पाप चेतना म्हणजे शिव होय. स्थायी आणि कायमस्वरूपी ऊर्जेत तोच एकमेव चिरातन अस्तित्व म्हणजे शिव होय. चराचरातील आत्मा म्हणजे शिव. आत्मा आणि शिव हे दोन्ही वेगळे नाहीत. ब्रह्मांडातील सर्व मोठे आश्चर्य आहे हे आहे की एकच चेतना समस्त चराचरामध्ये कशी वास करू शकते. शिवतत्व अनादि अनंत आहे. जो जागृत, स्वप्नी आणि निद्रा या चेतनेच्या अवस्था, पुढील चेतना ध्यानस्थ अवस्था, तुर्यावस्था आहे. एक सुंदर कथा आहे. एकदा सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आणि पालनकर्ता विष्णू ठरवतात की शिवाला शोधून त्याला जाणून